2 दिवस उजाडले. दिवस आला 16 फेब्रुवारीचा. तेव्हा अचानक नीलम कटारा यांना फोन येतो की गाझियाबादच्या जवळच एका रस्त्यावर एक मृतदेह सापडलाय, जो पूर्णपणे जळलेला आहे आणि त्याची ओळख पटवून द्यायला तुम्ही या. मृतदेह बघितल्या क्षणी त्याच्या हातातलं घड्याळ, त्याचं एकंदर रूप बघून त्यांना खात्री पटली की इथला मुलगा ह्या जगात नाही आणि नुसतं एवढंच नाही तर इतक्या भीषण पद्धतीने त्याचा मृत्यू झालेला आहे. पण नीलम कटारांनी खचून जायचं नाही हे ठरवलं आणि त्यांनी न्यायासाठी लढा द्यायचं ठरवलं. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार आधीच केलेली होती. आता तो त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. तोपर्यंत विकास यादव आणि विशाल यादव हे ऑलरेडी कुठेतरी त्यांनी पळ काढलेला होता. आणि तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस येतो ज्याचं नाव होतं अशोक कुमार. सो अशोक कुमारनी अशी स्टेटमेंट दिलं की तो त्या रात्री रस्त्यावरून चाललेला असताना पाठून त्याला 2 मोठे हेडलाईट्स त्याच्या दिशेने येताना दिसले. ती होती या विकास यादवची टाटा सफारी कार. आणि त्या वेळेला त्या अशोक कुमारनी या गाडीमध्ये नितीश कटाराला बघितलं, जो पॅसेंजर सीटवर बांधून ठेवल्यासारख्या अवस्थेत बसलेला. त्याच्याबरोबर हा सुखदेव पहलवान, विकास यादव आणि विशाल यादव या चौघांनाही त्यांनी पाहिल्याचं आठवतं. ती घटना नितीशला जिवंत पाहिल्याची शेवटची खूण होती.